मी त्या दिवशी नेहमीप्रमाणे थकून भागून ऑफिसमधून घरी परतलो. उकाडा आपल्या टोकाला पोचला होता आणि मन गुंतलेलं होतं. जसं मी घराच्या दरवाजावर पोचलो, आतून काहीतरी पडल्याचा आवाज आला. मनात एक अनामिक भीती दाटून आली. पटकन दरवाजा उघडला आणि सरळ आईच्या खोलीकडे धावलो. आई नेहमीप्रमाणे खाटेवर पडलेली होती, पण आज तिच्या डोळ्यात काहीतरी वेगळं होतं. डोळे पाणावलेले, जसं वर्षानुवर्षाचं दुःख त्यात साठवलेलं होतं. मी झटकन तिच्याजवळ गेलो. तिचा कमकुवत आणि थरथरता हात माझ्या दिशेने घेतला, माझ्या डोक्यावर ठेवला. तेव्हा मन जसं स्तब्ध झालं. त्या स्पर्शात एक आर्जव दडलेलं होतं, एक वेदना होती, एक शांत किंकाळी होती, जी शब्दांशिवायही कानावर घाण्यासारखी आदळत होती. आई काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होती, पण तिची जीभ तिला साथ देत नव्हती. फक्त इशारे होते, डोळे आणि थरथरते ओठ. तिची नजर वारंवार दरवाजाकडे जायची आणि मग माझी पत्नी मायाकडे. मला काहीच समजलं नाही, फक्त आईचा हात धरून तिच्या डोळ्यात डोकावत राहिलो. मनात एक विचित्र अशांतता होती. एवढ्यात माया खोलीत आली. तिच्या चेहऱ्यावर उदासीनता, निष्काळजीपणा. मी व्याकुळ होऊन विचारलं, माया, आई काय सांगते? वारंवार तुझ्याकडे आणि बेडकडे इशारे करते. काय झालं आहे? मायाने खांदे उडवत उत्तर दिलं, काही नाही. यांना नेहमीच असं इशारे करायचं वेड आहे. मला तर काही समजत नाही. एकतर मी तुझ्या आईच्या आजाराने कंटाळले आहे. आता परत अंथरूण खराब केलंय. मी हे सगळं नाही करू शकत. मायाची वाक्य टोचली. तिचे शब्द तलवारीसारखे हृदयावर घाव घालणारे होते. पण मला माहीत होतं की परिस्थिती माझ्या हातात नव्हती. माझ्याकडे एवढे पैसे नव्हते की एखाद्या सेविकेची व्यवस्था करू शकेन. मी मायाला म्हटलं, ठीक आहे, मीच साफ करतो. मायाने उपहासात्मक हसत म्हटलं, राहू दे, तुझ्याकडून हे काम नाही होणार. आणि ती खोलीबाहेर निघून गेली. मी शांतपणे आईजवळ बसलो. तिच्या डोळ्यात आता अश्रू शांतपणे वाहत होते. मी सावधपणे तिचं अंथरूण स्वच्छ केलं. चादरीवर तो भार जाणवत होता, जो कदाचित वर्षानुवर्षाच्या त्यागानंतर मनाच्या एका कोपऱ्यात साठवला होता. जेव्हा मी तिला पुन्हा स्वच्छ अंथरुणावर झोपवत होतो, तिची नजर माझ्याकडे गेली. काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला. ओठ हलले, पण शब्द बाहेर आले नाही. तिने आपल्या कमकुवत बोटांनी काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न केला, जसं काही अंथरुणावर काही चिन्ह उमटवायचं होतं. मी समजून घेण्याचा प्रयत्न करत राहिलो, पण काही उमजलं नाही. मी तिचा हात धरून म्हणालो, आई, तुला काही सांगायचं आहे का? सांग ना, काय झालं? तिने हलक्याने माझ्या बायकोच्या जाणाऱ्या दिशेकडे इशारा केला आणि मग आपल्या ओठांवर बोट ठेवले, जसं सांगत असेल, गप्प रहा, बोलू नकोस. त्या क्षणी माझ्या अस्तित्वात एक थरकाप उडाला. माझी आई, जी नेहमी सत्य बोलायची, आज माझ्यापासून काहीतरी लपवत होती किंवा लपवण्यास भाग पडली होती. मनात प्रश्नांची वादळं उठली. ती मायाला घाबरते का? ती मला काही सांगू इच्छिते, पण पत्नीच्या भीतीने सांगू शकत नाही. मी तिच्या कपाळावर चुंबन घेत म्हणालो, आई, काहीही असो, मी आहे ना, मी सगळं सांभाळेन, तू काळजी करू नकोस. पण तिच्या नजरा म्हणत होत्या, तू खूप उशीर केलास अविनाश. त्या रात्री मी झोपू शकलो नाही. अंतर्मनात एक भार, एक विचित्र अशी बेचैनी होती. माया झोपली होती, पण मी आईच्या खोलीत गेलो आणि तिच्या शेजारी बसलो. ती झोपलेली होती. झोपेतही तिच्या भुवयांवर आठ्या पडलेल्या होत्या, जसं काही वेदना आतून टोचत होत्या. काही दिवसांपासून माझ्या मनात एक अनामिकशी भीती घर करून बसली होती. काहीतरी असं जे दिसत नव्हतं, पण प्रत्येक क्षणी जाणवत होतं. आईच्या डोळ्यात लपलेली वेदना, तिचे थरथरते हात आणि सगळ्यात महत्त्वाचं तो क्षण जेव्हा माया खोलीत यायची आणि आईची सगळी हालचाल जणू थांबून जायची. मी हे सगळं पाहत होतो, पण कदाचित समजून घेण्यासाठी तयार नव्हतो. एका संध्याकाळी ऑफिसहून परत येताना जसं मी दरवाजावर पोचलो, आतून हलकीशी सिसकी ऐकू आली. मी झपाझप आईच्या खोलीकडे वळालो. दरवाजा हळूच उघडला तर आईचे डोळे पाणावलेले होते. ती छताकडे पाहत होती, जसं तिथं काहीतरी लिहिलं असावं, जे फक्त तीच वाचू शकत होती. मी तिच्याजवळ बसलो. तिचा हात हातात घेतला तर त्यात नेहमीपेक्षा जास्त थरकाप जाणवला. मी हळू विचारलं, आई, काही सांगायचं आहे का? मी ऐकत आहे. तिच्या ओठांवर हालचाल झाली. खूप धैर्याने तिने बोलण्याचा प्रयत्नही केला, जसं काही एखादं महत्त्वाचं गुपित तिच्या जिभेवर आलं होतं. अचानक माया दरवाजातून आत आली.
आईच्या नजरा तिच्यावर पडताच एक क्षणात शांत होऊन गेल्या. मी दचकून आईकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात एक भीती, एक घाबरलेपण होतं, जसं ती तिचं सांगायचं काहीतरी लपवून गेली असावी. मायाने नेहमीप्रमाणे काही कपडे आणि औषधाची बाटली टेबलावर ठेवली आणि म्हणाली, औषध द्यायची वेळ झाली आहे. जर तू मोकळा झाला असशील तर आईला औषध देऊ का? मी यावेळी चौकसपणे म्हणालो, मी स्वतः देतो. माया थोडीशी चकित होऊन माझ्याकडे पाहू लागली, पण काही न बोलता परत वळून गेली. आईचा चेहरा जणू काही बोलत होता. तिच्या डोळ्यात एक तक्रार लपलेली होती किंवा कदाचित एखादी विनंती. मी तिच्याकडे झुकून म्हणालो, आई, तुला काहीतरी सांगायचं होतं ना? माया येण्यापूर्वी सांग ना, मी ऐकत आहे. आईने हळूच डोळे मिटले आणि नकारार्थी मान हलवली, पण तिचं मौन किंकाळ्यांपेक्षा अधिक बोलत होतं. त्या रात्री अचानक झोपेतून मला जाग आली तर मी पाहिलं, माया आपल्या अंथरुणावर नव्हती. रात्रीचे 2 वाजले होते. त्यावेळी माया कुठे जाऊ शकते? मी लगेच खोलीबाहेर आलो. किचनमधून मायाच्या बोलण्याचा आवाज येत होता. ती लपून कोणाशी तरी फोनवर बोलत होती. हो, रोजचं एकसारखं दुःख, एकसारखं रडणं. कंटाळून गेले मी. किती दिवस हीच अंथरुणं धूत बसायचं. तू का समजत नाहीस? मी माणूस आहे, एखादी परी नाही. ती बाई मरून का जात नाही? माझे पाय तिथेच थिजून गेले. मन जसं तुटून गेलं. मी परत फिरलो तेव्हा पाय थरथरत होते. आईकडे गेलो तर ती जागी होती. डोळ्यातून शांत अश्रू वाहत होते. मी काहीही बोललो नाही, फक्त तिच्याजवळ बसून राहिलो. थोड्या वेळाने आईने खूप कष्टाने माझी बोटं पकडली आणि आपल्याकडे ओढलं. तिच्या नजरा माझ्या डोळ्यात रोवलेल्या होत्या, जसं काही शेवटचं काहीतरी सांगायचं होतं. ओठ हलले, जसं सांगायचं होतं, माझ्यासोबत काहीतरी होत आहे. मी हळूच विचारलं, आई, माया काही बोलते का तुला? काही करते का? तिच्या पापण्या ओलावल्या, पण ओठ शांत राहिले. ती काही बोलू शकत नव्हती, किंवा कदाचित भीतीपोटी बोलत नसावी. तिची नजर वारंवार दरवाजाकडे जात होती, जसं कोणी येणार असावं. मनात एक विचित्र भीती दाटून आली होती. दिवसांनी अजून एका प्रसंगाने माझ्या शंकेला खात्रीत बदललं. मी ऑफिसमधून लवकर आलो. घरी एक असामान्य शांतता होती, जसं कोणी आहे पण शांत बसलंय. मी आईच्या खोलीकडे वळलो तर दरवाजा अर्धवट उघडा होता. आत पाहिलं तर आईच्या चेहऱ्यावर तीच भीती आणि माया अगदी तिच्याजवळ उभी होती. हातात काहीतरी होतं, कदाचित औषधाची बाटली. मी मायाला हाक मारली, काय चाललंय? ती दचकली, पटकन मागे सरकली आणि म्हणाली, काही नाही, फक्त औषध देत होते. मी आईकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात एक अशी वेदना होती जी याआधी कधीच पाहिली नाही. माया पटकन बाहेर निघून गेली. मी आईजवळ गेलो आणि हळूच विचारलं, ही तुला खरंच औषध देत होती? आईने खूप कष्टाने मान हलवली, जसं काहीतरी चुकीचं होतं, जसं काहीतरी असं घडत होतं जे मला माहीत नव्हतं. आता मला खात्री वाटू लागली होती की आई काहीतरी लपवत होती आणि माया ते लपवण्यामागचं कारण होती. माझी आई, जी नेहमी माझ्याशी सगळं दुःख वाटायची, आता भीतीच्या सावलीत गुंडाळलेली शांत होती. आणि मी, एक मुलगा जो कदाचित खूप उशिरा जागा झाला होता. ही गोष्ट एवढ्यावरच संपत नव्हती. काहीतरी होतं जे अजून समोर यायचं होतं, काहीतरी जे कदाचित माझ्या अस्तित्वाला हादरवून टाकणारं होतं. आणि मी त्या वेळेच्या जवळ पोहोचत होतो जेव्हा शांतताही सगळं बोलू लागते. तो दिवस नेहमीसारखाच सुरू झाला होता, पण शेवट असा घेऊन आला ज्याने माझ्या आतमध्ये वर्षानुवर्ष साठलेली शांतता एकदम उद्ध्वस्त करून टाकली. सकाळचा चहा संपून मी नेहमीप्रमाणे ऑफिसला जाण्याच्या तयारीत होतो. तेवढ्यात आईकडून हलकासा आवाज आला. तिच्या नेहमीसारख्या थरथरत्या श्वासांचा आवाज, ज्या आता रोजचं नित्याचं झालं होतं. पण त्या दिवशी त्यात एक विचित्र अशी बेचैनी होती, जसं काहीतरी घडणार असावं, जसं तिचं मन काहीतरी ओळखून बसलं असावं. मी तिच्याजवळ गेलो. तिचं कपाळ थोडंसं घामानं ओलावलेलं होतं. हात वारंवार अंथरुणाच्या कोपऱ्याकडे जात होता. मी विचारलं, काही हवंय का आई? पाणी, औषध? आईने फक्त डोळ्यांनी माझ्याकडे पाहिलं, काही बोलली नाही. फक्त माझ्या कपाळाला स्पर्श केला आणि मग हात झटकून परत ठेवला. हा तिचा तोच अंदाज होता. तिला काहीतरी सांगायचं होतं, पण आता तिची जीभ तिला साथ देत नव्हती. मी मायाला हाक मारली, जी स्वयंपाकघरात भांडी आवरत होती. माया,
आई थोडी अस्वस्थ वाटते, तू पाहून घे, मी ऑफिसला जातोय. मायाने चेहरा वळवला नाही, फक्त एवढंच म्हणाली, हो मी पाहीन. रोजच अस्वस्थ असतात. मी शांतपणे ऑफिसला गेलो, पण मन तिथंच अडकून पडलं. आईचा चेहरा, तिच्या डोळ्यातील अस्वस्थता, काहीतरी बरोबर वाटत नव्हतं. कदाचित नियतीने माझं मन ओढून परत पाठवायचं ठरवलं होतं. दुपारी अचानक फॅक्टरीमधील एक मीटिंग रद्द झाल्याची माहिती मिळाली. मी तो योग साधून घरी जाण्याचा निर्णय घेतला. जेव्हा गेट उघडलं तेव्हा घरात एक विचित्र शांतता होती, जसा वेळ थांबून गेला होता. मी दबकत पावलं टाकत आत गेलो. अजून मी बूटही काढले नव्हते की आईच्या खोलीकडून जोरजोरात आवाज ऐकू येऊ लागले. किती वेळा सांगितलंय, मला तुझा तिटकारा वाटतो. कधी मरणार आहेस तू? कधी सुटेल मी या घाणीतून? हा मायाचाच आवाज होता. तिचे वाक्य माझ्या अस्तित्वाला चिरत गेले. मी विजेच्या वेगाने दरवाजापर्यंत पोचलो. तो दरवाजा जो नेहमी हळूच उघडायचा, आज धक्का देऊन उघडला गेला. दृश्य असं होतं की जणू जमीनच माझ्या पायाखालून सरकली होती. आई खाटेवर घाबरत बसायचा प्रयत्न करत होती. तिचे कपडे विस्कटलेले होते, डोळ्यात अश्रू आणि माया तिच्यावर झुकलेली. चेहऱ्यावर तिरस्काराची तीव्रता होती. माझा संयम सुटून गेला. बस माया, मी गरजलो. ती दचकून माझ्याकडे वळली, जणू चोरी करताना पकडली गेली असावी. पण पुढच्या क्षणी तिच्या डोळ्यात लाजेपेक्षा राग होता. म्हणजे तू लपून ऐकत होतास हे सगळं? तुला त्रासदायक वाटत नाही का जे मी सहन करते? मी पुढे जाऊन आईला मिठी मारली आणि जेव्हा माया पुन्हा बोलायला लागली, माझा हात अणायसे तिच्या गालावर आदळला. शांतता पसरली. संपूर्ण खोलीत फक्त एक गुंज राहिली. माया काही क्षण स्तब्ध राहिली, मग ओठ चावत मागे सरकली आणि डोळ्यात पाणी घेऊन खोलीतून निघून गेली. मी आईजवळ बसलो. ती थरथरत होती. मी तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि मनोमन देवाची माफी मागू लागलो. आईला एकटं सोडल्याची, मायाची भाषा सहन केल्याची, सहज सगळं पाहूनही गप्प राहिलो याची. त्या रात्री माया माझ्याशी काहीही बोलली नाही. शांततेचा एक पडदा आमच्या दरम्यान उभा राहिला होता. खोलीत अंधार होता आणि माझ्या मनात एक विचित्र अपराध भाव. काय मी हद्द ओलांडली? एक नवरा म्हणून मी माझ्या बायकोवर हात उचलला? कदाचित ती दिवसभर थकत असेल. आईसोबत दिवसभर राहणं सोपं नव्हतं. प्रत्येक तासाला औषध, स्वच्छता, जेवण, झोपेची कुर्बानी. काय मी तिच्या वेदनाला दुर्लक्षित केलं होतं? माझ्या मनात एक संघर्ष सुरू झाला. एकीकडे आईचा तो चेहरा जो प्रत्येक क्षण माझ्या नजरेसमोर होता आणि दुसरीकडे बायकोचे ते डोळे ज्यात पहिल्यांदाच भीती होती. मी अस्वस्थतेने कूस बदलत राहिलो. आई खोलीत झोपली होती किंवा कदाचित जागी होती. माया दुसऱ्या खोलीत होती. दरवाजा बंद होता. जेव्हा ती माझ्यावर रागवलेली असे, ती नेहमी दुसऱ्या खोलीत झोपायची. आधी मी तिला नेहमी समजवून परत आणायचो, पण आज मी तसं केलं नाही. संपूर्ण घरात शांतता होती. माझ्या मनात एक वादळ होतं. ती कानाखाली फक्त मायाच्या चेहऱ्यावर नव्हती बसली, तर ती आमच्या नात्यावरही बसली होती. तो एक क्षण होता, पण त्याचं ओझं वर्षानुवर्ष टिकणारं होतं. मला माहीत होतं की जे घडलं ते परत येणार नाही आणि जे येणार आहे ते माझ्या कल्पनेपेक्षा जास्त अंधार घेऊन येणार होतं. ती रात्र माझ्यासाठी यातना झाली होती. एक पश्चाताप, एक ओझं जे मला झोपेपासून मैलोनमैल दूर ठेवत होतं. दुसऱ्या दिवशी सकाळची शांतता रात्रीच्या प्रसंगाला अजून खोल करत होती. माया कोणालाही काही न सांगता नाश्त्याची भांडी ठेवून निघून गेली. आईच्या खोलीतून हलकासा कन्याचा आवाज आला तर मी पटकन आत गेलो. आई छताकडे पाहत होती. श्वास जड, डोळे लाल. तिचा चेहरा अजूनच कोमेजलेला वाटत होता. तिचा हात अंथरुणाच्या कोपऱ्यावर ठेवलेला होता, जणू काही आधार शोधत होती. मी तिच्या जवळ बसलो. आई, भूक लागली आहे का? तिच्या ओठांवर थोडी हालचाल होती. पापण्या हलक्या आणि तिने हळूच मान हलवली. त्या क्षणी माझ्या मनात एक वेदना दाटून आली, जी शब्दांपेक्षा जास्त खोल होती. काल रात्री कदाचित आईने काहीच खाल्लं नव्हतं. मी लगेच किचनमध्ये गेलो. भात गरम केला, मऊ रस्सा बाहेर काढला आणि एक ग्लास पाणी घेऊन आईच्या खोलीत परत आलो. आईसमोर बसून जसं पहिला घास तिच्या तोंडापर्यंत नेला, तिच्या डोळ्यात पाणी आलं. मी शांतपणे घास दिला. तिने खूप कष्टाने तो चावला. जेव्हा तिने पहिला घास घेतला, तिचे ओठ थरथरले आणि डोळ्यातून एक अश्रू वाहून गेला. आई, काही झालं नाही, तू खा, मी आहे ना. मी हळूवारपणे तिच्या ओठांच्या कडा साफ करत राहिलो आणि तिला पाणी देत राहिलो. तिने माझा हात धरला, तोच थरथरता हात. जणू सांगायचं होतं की धन्यवाद बाळा, तू उशिरा आलास पण आलास तरी. माझ्याही डोळ्यातून नकळत अश्रू वाहू लागले.
मी तिच्या हाताला कपाळाशी लावलं. मनात एक विचार आला. किती वेळ निघून गेला. मी फक्त बायकोच्या सोयीसाठी स्वतःच्या व्यापात आणि सामाजिक जबाबदाऱ्यांमध्ये अडकून माझ्या आईच्या अस्तित्वाला एक कर्तव्य समजू लागलो होतो. पण त्या दिवशी पहिल्यांदा जाणवलं, हे नातं फक्त कर्तव्य नाही, तर ही एक शुद्ध भावना आहे, ज्याची साक्ष स्वतः देव देतो. आणि आई थोडं थोडं करत खात राहिली. मी प्रत्येक घासाबरोबर तिच्यावर उमटणारे भाव वाचत राहिलो. कधी ती क्षणभरासाठी डोळे मिटायची, कधी हलकीशी हसून घ्यायची, जसं बालपणीची एखादी आठवण परत आली असावी. जेव्हा जेवण संपलं, मी पाण्याचा ग्लास पुढे केला. तिने माझ्या हातून पाणी पिलं. ग्लास परत घेताना तिच्या हाताचा स्पर्श काहीतरी बोलून गेला, काहीतरी असं जे माझ्या मनाच्या भिंतीवर कायमचं कोरलं गेलं. तेव्हाच माया दरवाजावर आली. चेहरा निर्विकार होता, बोलण्यात कोरडेपणा. औषध दिलं का? मी सौम्यपणे म्हणालो. आत्ताच जेवले, थोड्या वेळात देतो. ती शांततेत परत निघून गेली. आईचे डोळे लगेच दरवाजाकडे वळले. तीच भीती, तेच दडपण. तिचा हात माझ्या हातावर होता, पण बोटांमधली पकड जणू सैलावलेली होती. मला जाणवत होतं की काहीतरी आई जे सांगू इच्छित आहे, पण जीभ साथ देत नाही, किंवा कदाचित वेळ. त्या संध्याकाळी मी आईच्या जवळ बसून तिचे फोटो पाहायला सुरुवात केली. ते फोटो जे जुना संदूक उघडून काढले होते. ते दिवस जेव्हा ती स्वतः माझ्यासाठी स्वयंपाक करत होती, रात्री माझ्या तापावर जागून काढत होती, मला मिठीत घेऊन झोपण्यापूर्वी अंगाई गात होती. आज ती आई अंथरुणाला खेळलेली, शांत आणि परावलंबी झाली होती. मी तिच्या डोक्यावर हात ठेवला. आई, मला खूप वाईट वाटतं. मी तुझ्याजवळ असूनही तुझ्यापासून खूप दूर राहिलो. आता जे काही आहे मी तुझ्यासोबत आहे. तिने हळूवारपणे माझ्या बोटांना दाबून माझ्या शब्दांना उत्तर दिलं. त्या रात्री मी तिच्यासोबतच बसून राहिलो. तिच्या चेहऱ्यावरील सुरकुत्यांमध्ये एक आयुष्याची कहाणी कोरलेली होती, आणि मी पहिल्यांदा ती वाचायचा प्रयत्न करत होतो. आई ती आभारांनी भरलेल्या नजरांनी माझ्याकडे पाहत होती, जे फक्त एक आईच देऊ शकते. ना तक्रार, ना प्रश्न. ती नजर माझ्या संपूर्ण आयुष्याचं एक ऋण बनून राहिली. आईला जेवायला घालून जेव्हा मी खोलीतून बाहेर आलो, तेव्हा बाहेरचं वातावरण जणू काहीतरी वेगळी कहाणी सांगू लागलं. माया हॉलमध्ये बसलेली होती. तिच्या चेहऱ्यावर तो शांत भाव नव्हता जो नेहमी असायचा. डोळ्यात गुंतागुंत, कपाळावर आठ्या आणि ओठांवर दडलेला राग, जो मला अनेक दिवसापासून जाणवत होता. मी सौम्यपणे विचारलं, खूप वेळेपासून शांत आहेस, सगळं ठीक आहे? तिने माझ्याकडे पाहिलं आणि थंड सुरात म्हणाली, काय ठीक राहिलंय या घरात? एक आजारी आई जी प्रत्येक वेळी तुझं लक्ष मागते, आणि एक बायको जी प्रत्येक क्षणाला बलिदान देते, पण बदल्यात तुझ्याकडून एकही प्रेमाचा शब्द मिळत नाही. मी गप्प झालो. कदाचित ती जे बोलत होती ते तिच्या दृष्टीने खरं होतं, पण मला माहीत होतं प्रत्येक सत्य एकाच कोणातून पाहता येत नाही. मायाने पुन्हा बोलायला सुरुवात केली. हे बघ अविनाश, तुझ्या आईची तब्येत आता पूर्वीसारखी नाही. डॉक्टरांनी सुद्धा सांगितलंय की काही सुधारणा शक्य नाही. दररोज त्यांची तब्येत अजूनच खालावत चालली आहे. आणि मी आता खूप थकले आहे. माझ्या संयमालाही काही मर्यादा आहे. मी खोल श्वास घेतला. तिचे शब्द तीव्र होते, पण मी नाकारू शकत नव्हतो की ती खरंच एक कठीण काळातून जात होती. माया, मला समजतं की तू खूप काही सहन करत आहेस, पण आईही असहाय्य आहे. तिला आपल्याशिवाय दुसरं कोण आहे? मी सौम्य सुरात म्हणालो. नाही अविनाश, ती जोरात म्हणाली. आता तू मला समजावून घेत नाहीस. तू फक्त आईला पाहतोस, मला नाही. संपूर्ण दिवस त्यांची स्वच्छता, औषध, जेवण, किंकाळ्या, त्यात तुझं मौन. तुला वाटतं मी एखादी मशीन आहे का? मी तिच्याकडे पाहिलं. डोळ्यात अश्रू होते, पण ती त्यांना थोपवत होती. मी तुझ्या आईची शत्रू नाही अविनाश. मीही सेवा केली आहे, रात्री जागले आहे, पण आता प्रत्येक दिवस एकसारखाच होतोय. तीच उदासीनता, तोच थकवा, तीच शांतता. तिचं बोलणं माझ्या रगांमध्ये फिरू लागलं. खरं का मी इतका अंध झालो होतो? काय मी फक्त आईचं दुःख पाहिलं आणि मायाच्या शांत किंकाळ्यांना दुर्लक्ष केलं? एक नवरा म्हणून काय मी न्याय केला? मी काहीही न बोलता खुर्चीवर बसलो. तिचे शब्द माझ्या भोवती घुमत राहिले. आई कधीच बरी होणार नाही. किती काळ हे असंच चालणार? किती काळ मी माझं आयुष्य एका अपंग अस्तित्वाच्या सावलीत घालवत राहणार? हे ते वाक्य होतं जे माझ्या हृदयावर घाव घालणारं होतं. मी डोळे मिटले. माया आता हळूहळू बोलत राहिली. मी ऐकत राहिलो, शांत, न हालचाल करता. जर मी आजारी झाले तर माझ्यावर सुद्धा एवढंच लक्ष देशील?
तिच्या या प्रश्नावर मी चपकलो. तिच्या डोळ्यात एक असा प्रश्न होता ज्याचं उत्तर माझ्याकडे नव्हतं. हे खरं होतं की आई आता कधीच बरी होणार नव्हती. मी स्वतःशी म्हणालो, पण हेही खरं होतं की ती एक आई आहे जिने आपल्या आयुष्याचा सर्वोत्कृष्ट काळ माझ्यासाठी दिला. मी उठून पुन्हा आईच्या खोलीत गेलो. तिचे डोळे मिटलेले होते, पण कपाळावर घाम. मी टॉवेल उचलून तिचं कपाळ पुसलं. ती हळूच जागी झाली आणि तिच्या ओठांवर एक कमकुवत हसू उमटलं. मी तिच्या शेजारी बसून विचार करत राहिलो. मायाचे शब्द, आईची अवस्था आणि माझ्या मनातील युद्ध. असं वाटत होतं जसं मी 2 काठ्यांमध्ये अडकून पडलो आहे. एका बाजूला पत्नी जिने आपला संयम गमावला आहे आणि दुसऱ्या बाजूला आई जिचं अस्तित्व क्षणोक्षणी विरून चाललं आहे. काय माझ्यासाठी एखादा मधला मार्ग उरला आहे का, की केवळ मला एखाद्या दिवशी एका दिशेने खेचून नेईन? हा प्रश्न त्या रात्री माझ्या हृदयात घुमत राहिला आणि मी उत्तर शोधत राहिलो, शांततेत, निशब्द. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा डोळे उघडले, घरात एक अपरिचित शांतता पसरली. माया स्वयंपाकघरात नव्हती ना हॉलमध्ये. तिच्या हालचालींचा आवाज येत होता. मी सरळ आईच्या खोलीकडे गेलो. दरवाजा अर्धवट उघडलेला होता. आई खाटेवर झोपलेली, पण तिच्या डोळ्यात एक असामान्य उदासीनता होती, जसं ती एखाद्या खोल दुःखात बुडालेली असावी. मी तिच्याजवळ बसून हळुवारपणे हात धरला. आई, औषध घेतलं ना? तिने पापण्या हलवल्या, मग ओठ हलवले, जसं खूप कष्टाने काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होती. औषध देत नाही. माझा श्वासच थांबला. मी आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. काय म्हणालीस आई? औषध देत नाही? त्यांनी हळूच मान हलवली आणि डोळ्यातून अश्रू वाहू लागले. माझ्या हृदयात जसं एखादं जलप्रलय उठलं. कोण? माया? आईने पुन्हा नकारार्थी मान हलवली, जसं ती उत्तर देण्यास घाबरत होती, पण नाकारूही शकत नव्हती. तिच्या डोळ्यात अशी भीती होती जी मी याआधी कधीच अनुभवली नव्हती. माझ्या मनात लगेच गेल्या कित्येक दिवसांच्या आठवणी परत आल्या, जेव्हा मी मायाला सांगितलं होतं की मलाही डॉक्टरकडे यायचं आहे आणि ती प्रत्येक वेळी काही ना काही कारणं सांगून मला टाळायची. तू ऑफिसचं काम सोडून काय करशील? औषध तर मलाच द्यायचं असतं ना. डॉक्टरशी मी स्वतः बोलते. हे वाक्य मी अनेक वेळा ऐकलं होतं आणि प्रत्येक वेळी मी गप्प बसलो होतो. आता आईच्या नकाराने त्या सगळ्या गोष्टी पुन्हा उघड्या जखमांसारख्या टोचू लागल्या. मी लगेच मायाला हाक मारली. ती काही क्षणात खोलीत आली. चेहऱ्यावर राग होता, जणू तिच्या एकांतात हस्तक्षेप केला असावा. काय झालं? का बोलवताय? मी आईकडे इशारा करत म्हणालो. आई म्हणते की तिला औषध दिले जात नाही. तू म्हणतेस की दररोज वेळेवर औषध देतेस. मायाने लगेचच बचावात्मक पवित्रा घेतला. अरे, त्या तर काहीही बोलतात. तुला माहीत आहे त्यांची स्मरणशक्ती किती कमकुवत झाली आहे. मागच्या आठवड्यात तर त्यांनी मला त्यांची सून मानायलाच नकार दिला होता. मी आईकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात एक अजबसी असहाय्यता होती, जसं ती स्वतःच्या बाजूने काहीतरी बोलायचा प्रयत्न करत होती, पण शब्दांनी साथ सोडली. पण माया, मी आत्ताही तेच बोलतोय. तिची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली आहे आणि जर ती औषध घेत नाही आहे तर धोकादायक आहे. मायाने चिडून म्हटलं. अविनाश, तुला माझ्या कुठल्याच गोष्टीवर विश्वास राहत नाही. रोजच त्यांना वेळेवर औषध देते मी. जर त्या विसरल्या असतील तर त्यात माझा काय दोष? मी पहिल्यांदा तिच्या डोळ्यात पाहिलं. तिथं बचावापेक्षा एक लपलेली घालमेल होती. आज सकाळी कुठली औषधं दिलीस? मी सौम्यपणे विचारलं. ती एक क्षणासाठी थांबली, मग म्हणाली, तीच जी डॉक्टरने मागच्या वेळेस दिली होती. तुला काय माहीत? तू तर गेलाच नाहीस. मी शांत झालो. हे खरं होतं. मी कधीच गेलो नव्हतो. प्रत्येक वेळी जेव्हा डॉक्टरकडे जायचं असायचं, माया एकटीच जायची. मी अनेकदा म्हटलं, चल मी पण येतो, डॉक्टरसोबत बोलायचं आहे. पण नेहमी उत्तर तेच असायचं, मी सगळं पाहून घेईन, तुझं फॅक्टरीचं काम जास्त महत्त्वाचं आहे. तेव्हा मला ती गोष्ट जबाबदारीची वाटायची, पण आज ती गोष्ट लपवण्याचा प्रयत्न वाटत होती. मी उठलो आणि आईच्या औषधांच्या कपाटाकडे गेलो. एक जुनी बाटली, तिच्यावरची तारीख 2 महिन्यापूर्वीची होती, अजूनही अर्धी भरलेली होती आणि उरलेले पॅकेट्स उघडलेच गेले नव्हते. मी मायाकडे पाहिलं. ती क्षणभर घाबरली, मग रागाने म्हणाली, ती तर जुनी औषधं आहे. डॉक्टरने नंतर नवीन लिहून दिली होती, पण तुला हे सगळं समजावणं व्यर्थ आहे. आणि नवीन कुठं आहे? मी हळूच विचारलं. संपली,
ती कुजबुजली. मला समजलं होतं की काही ना काही नक्की लपवलं जात आहे. आईची अवस्था याची साक्ष होती. मी पुन्हा आईजवळ गेलो. तिच्या ओठांवर थरथर होती. त्यांनी हळूच माझा हात धरला आणि फक्त डोळ्यातून एक प्रश्न विचारला, बाळा, तू माझा आहेस ना? त्या क्षणी मी तुटून गेलो. मी एक मुलगा जो आपल्या आईसाठी सगळं असायला हवा होतं, आज स्वतः आईचा हक्क हिरावून घेणाऱ्यांमध्ये सामील झालो होतो. कदाचित अज्ञानामुळे मी आईच्या हातावर ओठ ठेवले आणि मनात एक निर्धार केला, आता काहीही लपू देणार नाही. ना मायाची निष्काळजी, ना शांत औषधं, ना ते सत्य जे आईच्या इशाऱ्यात बंद आहे. आता वेळ होती सत्याला उघड करण्याची. संध्याकाळच्या सुमारास काम पूर्ण न करता मी ऑफिसमधून निघालो. वाटेत मनात एकच प्रार्थना होती, हे देवा, आई ठीक असो. जसं घराचा दरवाजा उघडला, आत एक असामान्य शांतता. ना टीव्हीचा आवाज, ना मायाची चहलपहल आणि ना आईच्या खोलीतून येणाऱ्या हलक्या सिसका. हृदयाचे ठोके वाढले. मी वेगाने आईच्या खोलीकडे धावलो. दरवाजा हलकासा उघडाच होता, पण आतलं दृश्य माझ्या पायाखालची जमीन ओढून घेण्यासाठी पुरेसं होतं. आई जमिनीवर पडली होती, चेहरा खाटेपासून काही अंतरावर, श्वास उघडलेला, हात पसरलेले आणि कपडे मातीने माखलेले. आई, माझ्या तोंडून एक किंकाळी बाहेर पडली. मी वाकून तिला लगेच सरळ करू लागलो. तिच्या ओठांना चिरा पडलेल्या होत्या, कपाळावर एक हलकी जखमेची खून आणि डोळे अर्धे उघडे होते, जसं वेदनेतही ती मला ओळखण्याचा प्रयत्न करत असे. माया, मी मोठ्या आवाजात ओरडलो. हे काय झालं आहे? किचनमधून तिचा आवाज आला. आता काय झालं? का ओरडतोस? आई जमिनीवर पडलेली होती. मी रागाने बोललो. ती खोलीत आली आणि आईकडे एक नजर टाकून ओठ घट्ट मिटले. उफ, परत तेच नाटक. अविनाश, आता तरी तू समज, ही सगळी त्यांची सवय आहे. मुद्दाम स्वतःला पाडतात म्हणजे मला अत्याचारी ठरवता येईल. माझे हात आईच्या चेहऱ्यावरची माती पुसत होते, पण मायाचे शब्द माझ्या कानात विष घालत होते. तुला वाटतं तिने स्वतःला पाडलं? मी अविश्वासाने विचारलं. हो, आणि काय? मला काही माहीत नव्हतं. मी बाथरूममध्ये होते आणि बाहेर आले तेव्हा पाहिलं की त्या जमिनीवर पडलेल्या आहेत. आधीही असं केलं आहे. मी कितीतरी वेळा त्यांना उचलून खाटेवर झोपवलं आहे. आता माझ्याकडून हे शक्य नाही. आई माझ्या मांडीवर हळूच डोकं टेकून होती. डोळ्यातून एक अश्रू वाहून गेला. हेही नाटक आहे? मी मायाकडे पाहून विचारलं. ती गप्प राहिली. कदाचित माझ्या आवाजात काहीतरी होतं ज्याने तिला क्षणभर मागे सरकायला भाग पाडलं. मी आईला काळजीपूर्वक उचलून खाटेवर झोपवलं. तिच्या हाडातून आवाज येत होता, जसं संपूर्ण शरीर तुटून गेलं असावं. मी तिचे पाय हलकेच चोळले, त्यात सरळ केले आणि एक पांघरून घातलं. आईचा चेहरा काहीतरी बोलत होता, जीभ अजूनही कैद होती. तिच्या डोळ्यातून वारंवार माझ्या डोळ्यात पाहण्याचा प्रयत्न होत होता, जसं सांगायचं होतं, बाळा, अजूनही काहीतरी शिल्लक आहे, सांभाळ. खोलीत शांतता पसरली. माया काहीही न बोलता मागे फिरली. तिच्या पावलांचा आवाज अजूनही माझ्या हृदयात घुमत होता. प्रत्येक पाऊल जणू त्या नात्यापासून दूर चाललं होतं, ज्याला मी कधी आपलेपणाचं मूळ समजलं होतं. मी आईसाठी पाणी गरम केलं, मऊ टॉवेल घेतला आणि तिचा चेहरा धुण्यास सुरुवात केली. तिच्या गालांवर माती चिटकलेली होती. कपाळावरची जखम खोल चालली होती. प्रत्येक धुतल्या जाणाऱ्या डागासोबत माझ्या हृदयावर एक नवीन जखम उमटत होती. मी हळूच विचारलं, आई, सांग ना, कशी पडलीस? तिच्या डोळ्यात अश्रू आले, पण ओठ बंद राहिले. त्यांनी फक्त हलकसं मान हलवली, जसं सांगत होत्या, आता खूप उशीर झालाय. मी आतून पूर्णपणे कोसळलो. त्या रात्री माया माझ्यासमोर येऊन फक्त एवढंच म्हणाली, हे बघ अविनाश, जर तुला माझ्या बोलण्यावर विश्वास नसेल तर बरं होईल की तूच सांभाळ आईला. मी आता हे सगळं करू शकत नाही. त्या मला आवडत नाहीत. नेहमी तुझ्यासमोर बिचाऱ्या बनतात आणि तू मला ऐकण्याऐवजी त्यांचं दुःख साजरं करतोस. मी काही उत्तर दिलं नाही. रात्रीच्या उत्तरार्धात जेव्हा सगळं घर झोपेच्या अधीन झालं होतं, मी आईच्या अंथरुणाजवळ बसून तिच्या चेहऱ्याकडे पाहत होतो. सकाळ झाली तेव्हा आईसाठी मऊ खिचडी बनवली, स्वतः तिला भरवली, औषध दिलं आणि स्वतःला वचन दिलं की आता तिला एकटं सोडणार नाही. पण मनाच्या एका कोपऱ्यात एक अनामिक भीती शांतपणे बसली होती, जी सतत कुजबुजत होती. काय तू सगळं सांभाळू शकशील? काय माया अजूनही हे सगळं सहन करेल? नाश्त्यानंतर माया शांतपणे माझ्याजवळ येऊन बसली. तिच्या चेहऱ्यावर थकवा होता आणि सोबत एखादं ठाम निर्णयाचं प्रतिबिंब. काही क्षण शांततेत गेले, मग ती बोलली, अविनाश, काय आपण आपलं आयुष्य असंच घालवत राहणार? दररोज आईच्या सावलीत?
त्यांच्या आजारात, त्यांच्या दुःखात हरवत राहू? मी सौम्यपणे उत्तर दिलं, हे आयुष्य तिनेच दिलेलं आहे. जर आता तिचा काळ असा आहे की ती आपल्यावर अवलंबून आहे, तर आपण तिच्याकडून तोंड फिरवायचं? ती खोल श्वास घेत म्हणाली, माझी एक मैत्रीण आहे रुपाली. तिची सासूबाईही तुझ्या आईसारखी होती, आजाराने त्रस्त, अशक्त आणि हट्टी. रुपालीनेही सुरुवातीला सगळं सहन केलं, पण मग तिने निर्णय घेतला की ती स्वतःला वायात जाऊ देणार नाही. तिने आपल्या सासूबाईंना शहरातल्या एका वृद्धाश्रमात ठेवून दिलं. माझ्या मनात एक झटका बसल्यासारखं झालं. मी दचकून तिच्याकडे पाहिलं. याचा काय अर्थ? तू म्हणतेस की मी आईला? हो अविनाश, मला पूर्ण बोलू दे. रुपालीची सासूबाई आता तिथं खुश आहेत. त्यांच्यासाठी दिवसभर सेविका आहेत, वेळेवर औषध मिळतं, प्रेमाने आता त्यांच्याशी बोललं जातं. रुपाली आणि तिचा नवरा दोघंही आता खुश आहेत. आयुष्यात शांतता आली. मी नजर खाली घातली. शब्द गळ्याजवळ अडकून राहिले होते. एका बाजूला मायाचे बोल, ज्यात व्यावहारिक सोयीचं चित्र होतं, आणि दुसऱ्या बाजूला आईचं ते थरथरतं अस्तित्व, जे काल जमिनीवर पडलेलं सापडलं होतं. तुला वाटतं आई तिथे खुश राहीन? मी मध्यम स्वरात म्हणालो. मायाने खांदे उडवत उत्तर दिलं, आपलं आयुष्य काही आयुष्य आहे का? दिवस रात्र औषधं, स्वच्छता, रडणं, हट्ट, आणि तू नेहमी त्यांच्या भोवती. आपल्याला काही हक्क नाहीत का? माझ्या आयुष्याचा काही हेतू नाही का? मी गप्प राहिलो. तिच्या प्रत्येक शब्दात वजन होतं. पण ती माया कुठं होती, जिच्या डोळ्यात मी रोज आईसाठी प्रेम आणि भावना बघायचो? हे बघ अविनाश, मी असं म्हणत नाही की तू त्यांच्यावर प्रेम करू नकोस किंवा त्यांना सोडून दे. मी फक्त हे सांगते की त्यांच्यासाठी कसं वातावरण चांगलं असेल, जिथं त्यांची नीट देखभाल होईल. आपण दोघंच किती काळ हे निभावणार? मी खोल श्वास घेतला आणि मनात कबूल केलं की मी खरंच थकलो आहे. शारीरिक नाही, भावनिकदृष्ट्या. प्रत्येक दिवस एका नव्या दुःखासह सुरू व्हायचा. आणि हे खरं होतं की आईची तब्येत सुधारत नव्हती. तिची अवस्था दिवसेंदिवस खालावत चालली होती आणि माझ्याकडे कुठलाही उपाय नव्हता. त्या रात्री जेव्हा मी आईजवळ गेलो, ती जागीच होती. तिची नजर छतावरून सरकून माझ्या डोळ्यात स्थिर झाली. मी तिच्याजवळ बसलो, हात धरला आणि फक्त पाहत राहिलो, काहीही न बोलता. कदाचित तिने सगळं जाणलं होतं. तिने माझ्या हाताला हळूच दाबलं आणि पापण्या हलवून जसं परवानगी दिली, किंवा कदाचित शांत विरोध. माझ्या मनात वादळ उसळलं. ती समजली होती का की आता तिला घर सोडावं लागेल, की ती माझ्यावर विश्वास ठेवून निर्धास्त होती? मायाचं बोलणं खरं होतं, पण आईचा चेहरा त्या सत्यावर प्रश्नचिन्ह होता. मी स्वतःला प्रश्नांच्या एक भोवऱ्यात अडकलेलं जाणवलं. प्रत्येक उत्तरासोबत एक नवीन गुंतागुंत समोर येत होती, आणि त्या सगळ्यांच्या मध्ये मी अविनाश होतो. एक मुलगा, एक पती, एक माणूस, जो दोन नात्यांमध्ये तुकडे तुकडे होत होता. मी निर्णय घेतला नाही. मी ते रात्री खूप वेळ आईचा हात धरून डोळे मिटून बसून राहिलो. कदाचित निर्णय माझ्याऐवजी वेळ करेल, किंवा कदाचित त्या शांत डोळ्यात, ज्यात अजूनही एक प्रार्थना बांधलेली होती. ती सकाळ जणू एखाद्या वादळाची शांत भविष्यवाणीचा इशारा घेऊन आली होती. सूर्य पूर्ण तेजस्वी झाला होता, पण माझ्या मनात एक सावली पसरली होती. मागच्या रात्रीचा आईचा चेहरा, मायाचं बोलणं, ज्यात सोय होती पण आपुलकी नव्हती, आणि माझे स्वतःचे गुंते. सगळं काही आतून मला कुरतडत होतं. मी नेहमीप्रमाणे आईच्या खोलीत गेलो. दरवाजा उघडताच एक तीव्र दुर्गंधीने स्वागत केलं. माझं मन डुबायला लागलं. आई अंथरुणावर पडलेली होती, पण ह्यावेळी तिच्या भोवती सगळं विस्कटलेलं होतं. चादर, उशी आणि अंथरूण सगळं खराब झालेलं होतं. तिचा चेहरा लाज आणि असहाय्यतेचं आरसा झाला होता. ती सतत माझ्याकडे बघत होती, जसं क्षमायाचना करत असावी, जसं सांगायचं असावं, बाळा मी मुद्दाम करत नाही. मी शांतपणे तिच्या जवळ गेलो. काहीही बोललो नाही. फक्त हळुवारपणे चादर काढली, स्वच्छ कपडे बाहेर काढले आणि आईला सावरलं. ती इतकी अशक्त झालेली होती की उठतानाच थरथरू लागली. मी तिला हळूच आधार दिला. टॉवेलने चेहरा पुसला आणि स्वच्छ अंथरुणावर झोपवलं. जसं मी स्वच्छता पूर्ण करून बाहेर निघालो, माया किचनच्या दरवाजापाशी उभी होती. डोळ्यात तोच थकवा, पण आज काहीतरी वेगळं होतं. बस, खूप झालं अविनाश, ती खडकासारखी उभी राहून म्हणाली. हे सगळं आता माझ्याकडून होत नाही. सकाळी उठताच घाण साफ कर, संपूर्ण दिवस सांभाळ, आणि तू फक्त सहानुभूती घेऊन फिरत राहतोस. आज निर्णय घे. एकतर त्या राहतील या घरात, किंवा मी राहील.
मी स्तब्ध झालो. शब्द जणू गळ्यात अडकले. तुझं आई असण्याचं कर्तव्य संपत नाही, तर माझे बायको असण्याचाही काही हक्क आहे की नाही? तू हेच अपेक्षित करतोस की मी आयुष्यभर एका अंथरुणावर पडलेल्या आजारी बाईभोवती आयुष्याचं चक्र फिरवत राहावं? मी काहीतरी बोलायचा प्रयत्न केला, पण तिने हात वर करून थांबवलं. नाही, आज कुठलीही चर्चा नाही. फक्त एक गोष्ट ऐकून घे. एकतर त्यांना वृद्धाश्रमात सोडू नये किंवा मग मला माझ्या माहेरी पोचव. मी एक थंड श्वास घेतला. घर वाचवण्यासाठी आईपासून दूर होणं, ही कल्पनाही माझ्या आत्म्याला जखमी करून गेली. संध्याकाळ होण्याआधी मी शांतपणे एक वृद्धाश्रमाची माहिती घेतली. ठिकाण पाहिलं, खोली पसंत केली आणि दुसऱ्या दिवसासाठी वेळ ठरवला. आईला जेव्हा सांगितलं ती शांत झाली. डोळे पाणावले, पण ओठांवर एकही तक्रार आली नाही. फक्त तिचा थरथरता हात माझ्या हातावर आला आणि इशाऱ्याने नकार दिला. तिने डोळ्यांनी स्पष्टपणे सांगितलं, नको घेऊन जाऊ, मला इथंच राहायचंय माझ्या मुलासोबत. माझं हृदय फाटून जाण्याच्या अवस्थेत होतं. मी तिच्या हाताला चुंबन दिलं, कपाळावर थोपटलं आणि शांतपणे म्हणालो, माफ कर आई, मी कमकुवत झालो आहे. दुसऱ्या दिवशी जेव्हा आम्ही गाडीत निघालो, आईचे डोळे सतत बाहेर पाहत होते. ना ती काही बोलली ना मी. प्रत्येक जाणारी इमारत, प्रत्येक वळण त्यांच्या आयुष्यातील एखाद्या आठवणीसारखं होतं. प्रत्येक क्षण माझ्यासाठी एखाद्या पश्चातापासारखा होता. जेव्हा आम्ही वृद्धाश्रमात पोचलो, दरवाजावर उपस्थित कर्मचाऱ्यांनी खूप प्रेमाने आईला व्हीलचेअरवर बसवलं. मी तिच्याजवळ वाकलो, तिच्या कानाजवळ गेलो आणि एवढंच म्हणालो, हा निर्णय फक्त लाचारी होती आई, बेपर्वाई नाही. आईने हलक्याने माझ्याकडे पाहिलं. डोळ्यात अश्रू होते, पण तिची शांतता मला शिक्षा देत होती. जसं ती सांगत होती, बाळा, ज्या बायकोसाठी तू आईपासून तोंड फिरवू शकतोस, तिला आयुष्य कधी माफ करत नाही. मी तिच्यासाठी काही कपडे, औषधं आणि त्यांचा आवडता एक छोटासा फोटो त्या खोलीत ठेवला आणि मागे वळायला लागलो. जसं मी दरवाजाकडे वळलो, तिने इशाराने माझा शर्ट पकडण्याचा प्रयत्न केला, पण बोटं हवेतच लटकत राहिले. मी एका क्षणासाठी थांबलो, पण मागे वळून पाहू शकलो नाही. मन जसं कुणीतरी मुठीत घेऊन पिळून टाकलं होतं. घरी परत आल्यावर मायाने सांगितलं, आता जरा शांततेचा श्वास घेता येईल ना? मी काहीच बोललो नाही. खोलीच्या भिंती विचित्रपणे अनोळखी वाटू लागल्या. जसं प्रत्येक गोष्ट मला प्रश्न विचारत होती. कशाच्या मोबदल्यात वाचवलं हे घर? आईशिवाय ही घर राहतं का? ती रात्र माझ्या झोपेची शेवटची रात्र होती आणि दुसऱ्या दिवशी माझं अंतःकरण माझ्याशी बोलू लागलं. पण त्यावेळी मी फक्त शांततेचं आवरण ओढून स्वतःला समजावत राहिलो की मी मुलगा म्हणून नाही, तर नवरा म्हणून जबाबदारी निभावली आहे. जरी आतून मला चांगलंच माहीत होतं की मी ह्या दोन्हींपैकी कोणतीच जबाबदारी नीट निभावली नाही. आईला वृद्धाश्रमात सोडून काही दिवसच झाले होते, पण ते दिवस मला वर्षासारखे जाणवू लागले. मायाच्या चेहऱ्यावर एक तात्पुरती समाधानाची झलक दिसू लागली, जणू तिने एखाद्या ओझ्यातून सुटका करून घेतली आहे. घरात शांतता अधिकच वाढली आणि मी त्या शांततेत माझ्या अंतःकरणाचा आवाज दाबू लागलो. एका संध्याकाळी जेव्हा मी स्टोअररूममधल्या जुन्या वस्तू आवरत होतो, अचानक एक जुनी टीनची डब्बी हातात लागली. त्यावर आईच्या हस्ताक्षरात एक छोटंसं लेबल होतं, औषध, सकाळ, संध्याकाळ, रात्री. मनाचा ठोका चुकला. मी डब्बी उघडली. आत तीच औषधं होती जी डॉक्टरने अनेक आठवड्यांपूर्वी लिहून दिली होती. काही पट्ट्या जसंच्या तशा बंद होत्या, काहींची तारीख उलटून गेलेली होती आणि काही बाटल्या तर उघडल्याच नव्हत्या. माझे डोळे विस्फारले गेले. हे कसं शक्य आहे? या तर म्हणायची दररोज औषध देते. मनात एक थंड साप सरकला. मी मायाला हाक मारली. ती किचनमध्ये उभी चहा करत होती. मी ती डबी हातात घेतली आणि तिच्यासमोर ठेवली. हे बघ आईची औषधं, सगळी जशाच्या तशा का आहेत? तू तर म्हणाली होतीस की औषध संपली होती, नवीन आणली होतीस. ती एक क्षण थांबून डब्बीकडे पाहू लागली. मग चेहऱ्यावर कृत्रिम भाव आणत म्हणाली, अहो, ही जुनी औषधं आहेत. डॉक्टरने नंतर काही औषधं बदलली होती. मी ती आणली होती. हे सगळं जुनं होतं म्हणून बाजूला ठेवलंय. मी शंकेने तिच्याकडे पाहिलं, पण तू कधी सांगितलंच नाही की औषधं बदलली आहेत. मी विचारलं होतं तेव्हा तू म्हणाली होतीस की सगळं वेळेवर दिलं जातंय. ती चिडून म्हणाली, अविनाश, तुला नेहमी माझ्यावर शंकाच वाटत राहते. आता मी ती औषधं बाजूला ठेवली तर काय झालं? प्रत्येक गोष्टीचं उत्तर द्यावं लागतं का मला? शांत राहिलो, पण आतून अस्वस्थ. आईची तब्येत दिवसेंदिवस बिघडत होती
आणि मी आंधळ्यासारखा विश्वास ठेवत राहिलो. माझ्यासाठी तो क्षण फिरून गेला जेव्हा आईने असहाय्यतेने मान हलवली होती आणि तुटक शब्दात सांगितलं होतं, औषधं देत नाही. तेव्हा मी ते तिच्या कमकुवत आठवणीचं भास समजलो. पण आता सत्य काही वेगळंच दिशेला जात होतं. मी लगेच माझी गाडी काढली आणि वृद्धाश्रमात पोचलो. आई बागेत व्हीलचेअरवर बसलेली होती. उन्हात तिचा चेहरा अधिक कोमेजलेला वाटत होता. मला पाहताच तिच्या डोळ्यात एक चमक आली, जणू वर्षानंतर एखादा ओळखीचा चेहरा दिसला असावा. मी तिच्याजवळ गेलो, वाकून नमस्कार केला आणि तिचा हात धरला. तिच्या हाडांमध्ये थरथर होती, पण तिच्या स्पर्शात तीच ममता होती जी मी नेहमी जाणवत होतो. आई, औषधं वेळेवर मिळतंय? मी हळुवारपणे विचारलं. तिने सावधपणे पापण्या हलवल्या, मग हलक्याने मान हलवली. आधी नाही. तिच्या ओठांवरून निघालं. माझ्या आत्म्यात थरकाप झाला. कोणी नाही दिलं? मी विचारायचा प्रयत्न केला, पण तिचा श्वास वेगाने चढ उतर होऊ लागला, जसं भीती पुन्हा परत आली होती. मी तिला दिलासा दिला, पाणी दिलं आणि तिच्यासोबत थोडा वेळ बसून राहिलो. मला जाणवलं की आईला काहीतरी सांगायचं आहे, पण तिची जीभ आता अजून साथ देत नव्हती. परतीच्या वाटेवर मी थेट त्या डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये गेलो, जिथे माया आईला घेऊन जायची. मी जुन्या रेकॉर्ड्स मागून पाहिले, औषधांची जुनी यादी पाहिली आणि मग आश्चर्याने ती गोष्ट वाचली जिने माझ्या आतून पाया हादरवून टाकला. डॉक्टरने जी औषधं सुचवली होती तीच ती औषधं होती जी अजूनही त्या डब्बीत सुरक्षित होती. कुठेही काही बदल नोंदवलेला नव्हता. मी हळूच डॉक्टराला विचारलं, कधी औषधं बदलण्यात आली होती का? डॉक्टरने नकारार्थी मान हलवली. नाही, तुमच्या आईची अवस्था अशी नव्हती की औषधं बदलण्याची गरज भासेल. तेच रुटीन चालू होतं जोपर्यंत त्या आमच्या उपचाराखाली होत्या. माझी मूठ आपसूक घट्ट झाली. मायाने खोटं सांगितलं होतं. आईला औषध वेळेवर दिली गेली नव्हती. मी जिच्यावर सगळ्यात जास्त विश्वास ठेवला तिनेच माझ्या आईच्या आरोग्याशी खेळ खेळला. घरी आल्यावर मी मायाच्या समोर शांतपणे डॉक्टरची फाईल ठेवली. तिच्या चेहऱ्यावरचा रंग बदलला आणि ती म्हणाली, म्हणजे खरंच तू मला अत्याचारी समजतोस? तुझ्यासाठी तुझी आई सगळं काही आहे आणि मी फक्त एक गुन्हेगार. ठीक आहे, मी चुकले. मी काही वेळ औषध देण्यात निष्काळजीपणा केला. पण काय माया, तुला माझ्या आईवर दया आली नाही? तू तिच्या आयुष्याशी बेपर्वाई केलीस आणि मला अंधारात ठेवलंस. ती गप्प राहिली आणि मी त्या शांततेत आईच्या वेदनांच्या प्रत्येक क्षणाला अनुभवत राहिलो. माझ्या डोळ्यात अश्रू आले. मी विचार करत राहिलो. आई किती वेळा काही सांगायचा प्रयत्न करायची आणि मी तिच्या शांततेला समजून न घेता इतरांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. आणि आता जेव्हा सगळं समोर आलं, एकच प्रश्न उरला होता, काय वेळ मला ते सर्व परत देऊ शकतो जे मी माझ्या आईकडून हिरावून घेतलं? कदाचित नाही, पण हे उघड झालेलं सत्य माझ्या उरलेल्या आयुष्याचं सगळ्यात खोल ठसे बनून राहिलं. आईच्या औषधांचं गुपित उघड झाल्यावर माझ्या आत काहीतरी तुटल्यासारखं झालं. मी ठरवलं की आता मी अजून गप्प बसणार नाही. दुसऱ्याच दिवशी मी आईला वृद्धाश्रमातून परत आणण्याची तयारी सुरू केली. तिला पुन्हा घरी आणून तिची सेवा करायची होती. कदाचित वेळेच्या काही जखमा भरता येतील, पण नियती कदाचित माझ्या निश्चयाची परीक्षा घेण्यासाठी काही वेगळाच बेत करत होती. एका सकाळी जसं मी फॅक्टरीत पोहोचलो, गार्डने घाईघाईत दरवाजा उघडला. साहेब, आत आग लागली आहे. माझ्यासमोर अंधार पसरला. मी वेड्यासारखा आत धावलो. गोदामाच्या मागच्या बाजूने ज्वाळा उठत होत्या. धूर सगळीकडे पसरलेला होता. कर्मचारी प्रयत्न करत होते. फायर ब्रिगेडला कॉल केला गेला होता, पण खूप उशीर झाला. जे वाचवलं जाऊ शकलं असतं तेही राखेच्या ढिगाऱ्यात बदललं होतं. माझ्या वर्षाच्या मेहनती, रात्रींची झोप, स्वप्न सगळं काही डोळ्यांसमोर जळत होतं. त्या एकट्या दुर्घटनेने मला आतून विस्कटून टाकलं. काही दिवस तर मी स्वतःला खात्री पटवण्यातच व्यस्त होतो की कदाचित नुकसान नियंत्रित होईल, कदाचित इन्शुरन्स काहीतरी वाचवेल, कदाचित एखादा गुंतवणूकदार मदतीला येईल. पण सगळ्या अपेक्षा, सगळे मार्ग हळूहळू बंद होऊ लागले. मग तो दिवस आला जेव्हा माझं शरीरही त्या धक्क्याला सहन करू शकलं नाही. एका रात्री तीव्र डोकेदुखीनंतर माझी दृष्टी धूसर झाली. हात थरथरू लागले आणि मग शरीर बेकाबू होऊन जमिनीवर कोसळलं. जेव्हा शुद्धीवर आलो, मी रुग्णालयात होतो. डॉक्टरने माझ्या बायकोला बाहेर बोलवलं आणि मग माझ्याकडे येऊन हळूच बोलले, अविनाश साहेब, तुम्हाला सौम्य पॅरालिसिसचा झटका आला आहे. काही दिवस
फिजिओथेरपी, औषधं आणि विश्रांतीने सुधारणा होऊ शकते, पण तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. मी डोळे बंद केले. मन जणू ओरडून उठलं. शरीरासोबतच आता माझी स्वप्नही अपंग झालेली होती. 2 दिवसांनी माया माझ्या समोर आली. तिच्या चेहऱ्यावर ती कोमलता नव्हती जी मला त्या क्षणी हवी होती. ती काही क्षण गप्प राहिली, मग बोलली, मी तुझ्या आईची सेवा करून थकले आणि आता तुझी जबाबदारी. मी असं आयुष्य जगू शकत नाही. माझे ओठ थरथरले. याचा काय अर्थ? अर्थ असा की मी आता तुलाही सांभाळू शकत नाही. मी तुला अपंग अवस्थेत पाहायला आले नव्हते. मीही आयुष्याचं एक स्वप्न पाहिलं होतं आणि तू मला दुःखाशिवाय काहीच दिलं नाहीस. मी काहीच बोलू शकलो नाही. तिच्या डोळ्यात पाहत राहिलो, ज्या आता परकेपणाने भरले होते. काही दिवस गेले. ती घरात यायची, जेवण ठेवायची, औषधं द्यायची आणि मग नाहीशी व्हायची. एक दिवस जेव्हा मी दुसऱ्याच्या मदतीने चालण्याचा सराव करत होतो, दरवाजावर तिचा मित्र, ज्यावर मी आधीच शंका घेतली होती, बसून हसत होता. माया आत आली आणि शांतपणे म्हणाली, मी घटस्फोटचा अर्ज दाखल केलाय. तुझ्यासोबत राहण्याचा काही उपयोग नाही. काय? माझं हृदय जणू फाटून गेलं. हो आणि हो, मी त्याच्याशी लग्न करणार आहे, ज्याच्यासोबत मी खऱ्या अर्थाने आनंदात राहू शकते. तो मला तुझ्यासारखं ओझं समजणार नाही. हा शेवटचा घाव होता. एक मुलगा आईला सोडून आला. एक नवरा बायकोला निभावू शकला नाही. एक माणूस स्वतःलाही वाचवू शकला नाही. जेव्हा मायाने शेवटचा दरवाजा बंद केला, तेव्हा मला जाणवलं की जसं संपूर्ण घर रिकामं झालं आहे. ना आई, ना बायको, ना व्यवसाय, ना आरोग्य. मी फक्त एक सावली उरलो होतो. अशी सावली जी प्रकाशाच्या मागे धावत धावत स्वतः धूसर झाली होती. मी अंथरुणावर पडून छताकडे पाहत होतो. मनात एकच इच्छा, कदाचित मी माझ्या आईची माफी मागू शकलो असतो. कदाचित ती एकदा माझा हात धरून म्हणाली असती, बाळा, मी तुला माफ केलं. पण माझ्यासोबत आता फक्त शांतता होती आणि काही न बोललेले शब्द, जे डोळ्यातून वाहून माझ्या उशीत मिसळत होते आणि कदाचित एखाद्या प्रार्थनेसारखं वर पोहोचत होते, कदाचित आईपर्यंत. अंथरुणावर पडून राहिल्यावर जेव्हा रात्रीची शांतता माझ्या श्वासांपेक्षाही खोल झाली, तेव्हा अंतर्मनातील सत्य एका मागून एक उलगडू लागली. ते क्षण जेव्हा आई इशाऱ्यांनी काही सांगू इच्छित होती. तो दिवस जेव्हा त्यांनी डोक्याने हलकं संकेत दिलं होतं की औषध मिळत नाही. आणि तो प्रसंग जेव्हा ती जमिनीवर पडलेली आढळली आणि मायाने म्हटलं होतं, हे सगळं नाटक आहे. मी एक मुलगा असूनही आईच्या सगळ्यात मोठ्या परीक्षेत अपयशी ठरलो. त्या रात्री मी नेहा नावाच्या नर्सला बोलावलं, जी माझ्या उपचाराच्या काळात मदतीसाठी होती. ती निघताना तिला म्हणालो, तू माझ्यासाठी वृद्धाश्रमात संपर्क करू शकशील का? मला तिथं जायचं आहे. ती चकित झाली. तुमचं आरोग्य? मी ठीक आहे. पण माझी आई कदाचित आजही माझी वाट पाहत असेल. मला तिची माफी मागायची आहे. तिच्या डोळ्यात किंचित ओलावा उतरला. तिने शांतपणे मान हलवली आणि सकाळी जाण्याचं वचन दिलं. सकाळी सूर्य उगवताच मी नर्ससोबत तिथे निघालो. जेव्हा आम्ही गेटवर पोचलो, हृदयाचे ठोके वेगाने धडकू लागले. ती एक शांत इमारत होती, जिथं कित्येक मातांनी आसरा घेतलेला होता. मी व्हीलचेअरमध्ये हळूहळू आत प्रवेश केला. स्वागत कक्षावर एका वयस्कर महिलेनं प्रेमाने विचारलं, आपण अविनाश साहेब? हो. माझे ओठ थरथरत होते. तुमच्या मातोश्री काही क्षणापूर्वीच. माझा श्वास जणू थांबला. काय? आम्ही तुम्हाला कळविण्याचा प्रयत्न केला होता, पण तुमचा नंबर बंद येतोय. त्याची तब्येत खूपच खराब झाली होती आणि आत्ताच त्यांची आत्मा शरीरातून निघून गेली. ते शब्द नव्हते, ते जणू एखाद्या दगडावर कोरलेली काळी रेष होती. नाही आई. माझा आवाज गळ्यात दडून गेला. मी नर्सच्या मदतीने त्या खोलीकडे वळलो, जिथं आईचं शरीर पांढऱ्या चादरीत लपेटलेलं होतं. खोलीत शांतता होती, फक्त त्यांचा श्वास आता नव्हता. मी तिच्या जवळ गेलो, गुडघ्यावर बसलो, चेहरा चादरी खालून उघडून तिच्या कपाळावर हात ठेवला. आई, मी आलोय, मला माफ कर. पण तिचे डोळे बंद होते, ओठ शांत आणि कपाळावर तीच थंडी जी परत येणार नव्हती. मी रडू लागलो. हंबरडा माझ्या आत्म्यापासून बाहेर येत होता. तिथल्या कर्मचाऱ्यांच्या डोळ्यातही पाणी होतं. त्यांनी सांगितलं की शेवटच्या दिवसात आई नेहमी कुणाच्या तरी आठवणीत होती, प्रतीक्षा करत असायची, पुन्हा पुन्हा दरवाजाकडे पाहायची आणि कधीकधी आपल्या हातांनी कुणाचं नाव लिहायचा प्रयत्न करायची. अ पासून ते श. मला समजलं, ती माझी वाट पाहत होती. प्रत्येक दिवस, प्रत्येक रात्र.
त्या क्षणी मी फक्त एकच प्रार्थना मागितली, हे देवा, माझी आई माझ्यावर नाराज नसावी. मी स्वतः तिच्यावर अंत्यसंस्कार केले. अंत्यसंस्काराच्या वेळी माझं अस्तित्व पूर्णपणे खचलेलं होतं. पण मनात एक आवाज होता, आता मी फक्त आयुष्य जगण्यासाठी नाही तर पश्चाताप करण्याच्या मार्गावर चालण्यासाठी जगेन. ते सगळं जे माझं आईपासून दुरावं झालं आता माझ्यासाठी निरर्थक आहे. वृद्धाश्रमच माझं नवीन घर बनलं. आता मी तिथंच राहू लागलो, तिथंच सेवा करू लागलो जिथं माझ्या आईनं आपले शेवटचे दिवस घालवले. या कथेचा धडा असा आहे की आईवडील हे जगातील सगळ्यात मोठं वरदान असतात. जेव्हा ते कमकुवत होतात तेव्हा आपल्याला त्यांची सेवा करावी लागते. पत्नी किंवा कुटुंब वाचवण्याच्या नावाखाली जर आपण आईला सोडून दिलं तर आयुष्य आपल्याला तितक्याच तऱ्हेने एकटं आणि उद्ध्वस्त करून टाकतं, जसं अविनाशसोबत झालं. आईचा आशीर्वाद हे स्वर्गासारखं आहे आणि आईचा श्राप हे नरकासारखं. जर तुम्हाला आजची कहाणी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. तसेच बेलायकनसुद्धा प्रेस करा आणि कॉमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका.